धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या सहयोगाने धर्मात्मांनी पुण्यात्मांनी भगवंताच्या कृपाशीर्वादाने महाशिवरात्रीच्या निमित्तानं या पावन पवित्र दानानं प्राप्त झालेल्या भूमीमध्ये कालपासून जपाला, तपाला, अनुष्ठानाला, दानाला, पुण्याला सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये आणि रात्रीच्या शांत वातावरणामध्ये प्रवचनाला, दुपारी शिव महापुराणाच्या कथेला प्रारंभ झालेला आहे। आज या सर्व कार्याच्या निमित्तानं दुसरा दिवस। पहिल्या दिवशी कदाचित काहींना या सर्व सत्कर्माचा जो महिमा आहे तो सर्व कळतोच असं नाही, परंतु दुसऱ्या दिवशी मात्र सहसा तसं होत नाही। भूमीचा प्रभाव, वातावरणाचा प्रभाव मनावर ते शरीरावर ते झाल्याशिवाय राहत नाही। ज्या ठिकाणी निष्काम भावनेनं दान केलं जातं त्या ठिकाणी खूप चांगला लाभ प्रत्येकाला झाल्याशिवाय राहत नाही। प्रत्येकाच्या मनामध्ये एक शांतता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या दानातून हा कार्यक्रम चालू आहे। धर्मात्मांनी पुण्यात्मांनी ही भूमी पूर्वीच्या काळी आणि आता दान केलेली आहे आणि अनेकांच्या निष्काम भावनेनं दानानं हे सर्व कार्यक्रम सुरू असल्यामुळं निश्चितच प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये शांतता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून या ठिकाणी जी दिव्य शक्ती आहे त्या शक्तीचा प्रत्येकाला आला पाहिजे आणि या दृष्टीनं ती शक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम। ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये ईश्वराची जे विशेष ईश्वरी शक्ती विराजमान आहे। श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराची भावना सर्व निवृत्त होत आहे। दृढ श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून ओंकार प्रणाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होते। त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय।
अजून एका गोष्टीचं आपल्याला नेहमी नेहमी स्मरण करून दिल्या गेलं, आताही दिल्या जातंय की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लाभूच शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं, स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र, वाणीला देखील पवित्र करावं या पवित्र उद्देशानं धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, भगवंताच्या, साधू संतांच्या कृपाशीर्वादानं, महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी जेही धार्मिक आयोजन प्रयोजन केलेलं आहे, उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी झाली पाहिजे. आपण देखील सर्व धर्मात्मा, पुण्यात्मा, घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी अगदी देवासारखे शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी झाली पाहिजे. पण आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र, वाळण्या देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचंय, त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचंय, त्याच्यानंतर श्लोकाचं, नामाचं, अभंगाचं उच्चारण करायचं की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. का
महापुरुष अत्यंत महत्वाचा उपदेश आपल्या प्रत्येकाला करतायच. प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचंय. महापुरुष सांगतात की जागा, झोपू नका आणि मला झोप आली पाहिजे असे चुकून देखील इच्छा करू नका. जागो लोगो मत सुओ ना करो नींद से प्यार. जागा, झोपू नका, झोप आली पाहिजे अशी इच्छा करू नका. असं ऐकल्यानंतर काहींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. जर महापुरुष आहे तर असं का सांगतात की जागा, झोपू नका, झोप आली पाहिजे अशी इच्छा करू नका. झोप तर आवश्यक आहे. जिवंत राहण्यासाठी आपल्याला जसे अन्नाची, पाण्याची आवश्यकता आहे तशी झोपेची आवश्यकता आहे. लहान बालक जेवढे झोपतील तेवढं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. वृद्ध अवस्थेमध्ये देखील झोपेची नितांत आवश्यकता असते. तारुण्य अवस्थेमध्ये देखील निद्रा, झोप गरजेची असते. कितीही थकला असेल तर थोडीशी झोप आल्यानंतर तनाला, मनाला विश्रांती मिळते. काही मन बैचेन असेल, झोप लागल्यानंतर सर्व विस्मृती होऊन जाते. किती शरीराला त्रास होत असेल तर त्याचं विस्मरण होतं. झोप आवश्यक आहे. जर झोप आवश्यक आहे, झोप आली पाहिजे आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला योग निद्रा घेता आली ना
योगी जी निद्रा घेतात, झोप घेतात, अगदी थोडा वेळ झोपतात, परंतु जर योग निद्रा जर आली तर ती झोप घेतल्यानंतर म्हणजे जागी झाल्यानंतर अनुभूती येते की माझ्यामध्ये एक वेगळी शक्ती संचरित झालेली आहे. सांगायचं तात्पर्य की झोप आवश्यक आहे, झोप घेतली पाहिजे. असं असताना देखील महापुरुष सांगतात की जागा झोपू नका, जागो लोगो मत सुवो. दररोज जे आपण झोप घेतो त्याच्याबद्दल चालू नाहीये. हे सर्व चालू आहे अज्ञान रूपी निद्रा, मोह रूपी निद्रा. जी अज्ञान रूपी निद्रा आहे त्या अज्ञान रूपी निद्रेबद्दल हे चालू आहे की अज्ञान निद्रा त्यागा, ज्ञानाची प्राप्ती करून घ्या. आणि जर का ज्ञान निद्रे अज्ञान निद्रेचा त्याग करून ज्ञानानं तो जर का जागला ना तो अनेकांना तारून येण्याचा मार्ग त्या ठिकाणी प्राप्त होतो. जशी एक कथा आपल्याला सांगितली होती, सिद्धोधन राजा त्या राजाला इच्छा होती की माझा जो मुलगा जन्माला येणार आहे त्याचं भविष्य मला जाणता आलं पाहिजे. भविष्य जाणता येतं, परंतु त्याच्यासाठी तंतोतंत वेळ बरोबर असली पाहिजे. थोडी जरी चुकली तर भविष्य त्याचं बदलू शकतं. अगदी सेकंदानं काही काही वेळ काढतात तेव्हा भविष्य बरोबर येतं. जिथं बाळ जन्माला येणार आहे तिथे एक दोरी बांधली आणि ती दोरी बाहेर घंटीला बांधली आणि जे भविष्यवती होते त्यांना त्या घंटीजवळ बसवलं की दोरी ओढल्या ओढल्या घंटी वाजली पाहिजे, जेणेकरून त्यांना नोंद करता येईल की किती घंटे, किती मिनिट, किती सेकंद ला त्याचा जन्म झालेला आहे. तंतोतंत वेळ काढली आणि तंतोतंत वेळ काढल्यानंतर सिद्धोधन राजानं त्या भविष्यवेत्त्यानं विचारलं की माझ्या मुलाचं नशीब कसं काय. राजा म्हटले की राजन, आपला जो मुलगा आहे ना तो विरक्त होणार आहे, म्हणजे संन्यस्त जीवन जगणार आहे. राजाला अपार दुःख झालं. माझा मुलगा, राजाचा मुलगा आणि विरक्त होणारे, संन्यस्त जीवन जगणारे, खूप दुःख झालं. एवढं माझ्याकडे भोग ऐश्वर्य आहे आणि मुलगा विरक्त. त्या राजाची अशी भ्रांती होती की ज्याला खायला नाही, राहायला नाही, काही भोग ऐश्वर्याचे साधन नाही, असे विरक्त होतात की ज्यांना
गरिबी आलेली आहे, दरिद्रता आलेली आहे, खायला नाही, राहायला नाही. लग्न करायचं तर कोणी मुलगी देत नाही. तर अशा प्रकारे एकदम दरिद्री असतात ते साधू होतात, अशी त्या राजाची भ्रांती होती. म्हणून त्या राजानं त्या मुलाला, ज्याचं नाव ठेवलं गौतम, सर्व भोग ऐश्वर्याचे साधन पुरवले. आणि एवढंच नाही तर सर्व सैनिकांना अगदी सक्त आदेश दिला की कसल्या प्रकारचा दुःखाचा प्रसंग या राजकुमाराच्या समोर सांगायचा नाही, दिसू द्यायचा नाही. आणि जेवढे जेवढे भोग ऐश्वर्य, सुंदर स्त्रिया, मुली, खाण्यापिण्याचे सर्व भोग ऐश्वर्याचे साधन, की जेणेकरून गरिबी त्याला दिसणार नाही, दुःख त्याला दिसणार नाही. लग्न लावून दिलं, मुलगा झाला, परंतु तोपर्यंत कसल्या प्रकारचा दुःखाचा प्रसंग त्याला दिसू दिला नाही. एक दिवस तो तरुण आपल्या महालावर ते गेला आणि त्यानं बघितलं एक वृद्ध काठी टेकवत टेकवत मोठ्या मुश्किलीनं चाललेला आहे. एक अत्यंत व्याधीग्रस्त, रोगग्रस्त व्यक्ती अगदी मरणाच्या पंथाला लागलेला आहे. आणि एक प्रेत यात्रा चाललेली आहे, लोक रडतायत, खांद्यावर ते प्रेत आहे. हे सर्व बघितलं. आतापर्यंत हे दृश्य कधी दिसलं नव्हतं. प्रधानाला विचारलं की हे काय आहे? म्हटले राजकुमार, ही तर सर्वांचीच अवस्था होणार आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे सर्वांच्या पाठीमाग लागलेलं आहे. जन्म झाला की समजा लवकर मृत्यूने आला तर वृद्धावस्था होणार आहे, मरणार आहे. व्याधी प्रत्येकाच्या पाठीमाग लागलेली आहे. काही ना काही रोग प्रत्येकाला आहे. आणि मृत्यू कुणाला सुटत नाही, सर्वांचा मृत्यू होतो. विचार करायला लागला की हे सर्व जर मृत्यू होतो, जन्म होतो, जन्म मृत्यू जरा व्याधी हे जर प्रत्येकाच्या जीवना पाठीमाग लागलेलं आहे, तर याच्यापासून काही सुटण्याचा उपाय नाही का? म्हटले राजकुमार आहे, परंतु त्याच्यासाठी सर्व त्यागून जे आहे हा उपाय ज्यांनी जाणलेला आहे, मरो मरो सब कोई कहे मरना न जाने कोय, एक बार ऐसा मरो की फिर मरना न होय, अशी कला ज्यांनी जाणून घेतली असेल तर त्यांच्या सानिध्यात जावं लागेल. निश्चय केला की आता हे सर्व त्यागून द्यायचं, एकांतामध्ये जाऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं, जन्म मृत्यूच्या चक्राच्या अतीत व्हायचं. आता जर सर्व सोडून निघालो तर लोक जाऊ देणार नाही. रात्री सर्व महालाचा त्याग करायचं ठरवलं आणि महालाचा त्याग करून निघणार तेवढ्यामध्ये पत्नीला जाग आली की आपले स्वामी एवढ्या रात्री कुठे निघाले. म्हणून तिला विचारलं, आपण अजून झोपले नाही? त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यासाठी ही सर्व कथा आपल्याला सांगितली. तिनं विचारलं की आपण अजून झोपले नाही?
म्हटले मी तर जेव्हापासून जन्म घेतला तेव्हापासून झोपलेलंच होतो. जेव्हापासून मी जन्म घेतला तेव्हापासून झोपलेलंच होतो. खरी जाग आज आली की जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे आज कळालं. आतापर्यंत तर वाटत होतं हे भोग ऐश्वर्य भोगण्यासाठीच आपल्याला मानवाचा देह मिळालेला आहे, परंतु आज कळालं, आज माझी ती मोह निद्रा होती ती निवृत्त झाली आणि आज मला खरी जाग आली की जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे. सांगायचं तात्पर्य आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, समजायचं की तोपर्यंत प्रत्येक जण झोपलेला आहे. अशा झोपलेल्या व्यक्तींना महापुरुष म्हणतात की जागो लोगो मत सो. जागा, जागला तो जगला, झोपला तो मेला, म्हणजे अधोगतीला जातो. जो जागतो तो खऱ्या अर्थानं जागतो, जगतो जीवन. म्हणून जागा. आता बरेचसे लोक जर बघायला गेलं ना, झोपलेलेच असतात. जसं झोपलेल्या व्यक्तीजवळ सोन्याचा अंडा ठेवला भरून, झोपलेल्या व्यक्तीला काय त्याचा लाभ आहे. झोपलेल्या व्यक्तीजवळ एखादा नाग आला, चोर आला, काय त्याला, कारण तो झोपलेला आहे, त्याला काही कळतच नाही. म्हणजे लाभ कशामध्ये हानी कशामध्ये हे ज्याला कळत नाही तो झोपलेला आहे. अशा झोपलेल्या व्यक्तींना महापुरुष सांगतात की जागो लोगो मत सो. अजून एक उदाहरण, काही काहींना एक आजार असतो. कोणता? ते झोपेमध्ये चालतात. कुठे चालले, कुठून आले, काय करायचं काही कळत नाही. आणि झोपेमध्ये चालता चालता कधी कधी एखाद्या गड्ड्यामध्ये पडतात आणि आपला प्राण चालला जातो. एक व्यक्ती आला आश्रमामध्ये, ज्यावेळेस काही जास्त असा विकास नव्हता. आल्यानंतर त्यानं मुलाचा पाय जसं जनावरांना आपण बांधून ठेवतो तसं बांधून ठेवलं. त्याला विचारलं की याला कवर बांधलं, म्हटलं तो झोपत चालतो, झोपेत चालत राहतो. आता झोपेत चालणारा कदाचित आपण बघितलं नसेल, काही काही झोपेमध्ये बोलतात. काय म्हणतात त्याला? बरळतात, अगदी स्पष्ट बोलतात. आणि त्याला जर म्हटलं की अरे काय बोलत होता तो, तुम्ही कुठं काय बोलत होतो, बोलत होता. पण त्याला जर विचारलं ते काय बोलत होतो, मग तुम्ही कुठं बोलत होतो, मी तर झोपलेलो होतो. म्हणजे झोपलेला आहे परंतु बोलत राहतो. अशी व्यक्ती नसेन, परंतु बरेचशी अशी व्यक्ती चांगलं बोलतात. आम्ही कधी बोललो होतो आणि आम्ही कधी द्यायचं म्हटलं होतं, आम्ही तर असं म्हटलंच नाही. सांगायचं तात्पर्य, पूर्वीच्या काळी कसे लोक होते, रघुकुल रीती सदा चलियाई, प्राण जाई परी वचन न जाई. प्राण भले जाईन परंतु वचन नाही जाणार, बोललेलं सत्यच होणार. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे, आपण मोहरूपी अज्ञान रूपी निद्रेपासून जागा. आणि ज्यावेळेस आपण जागांना त्यावेळेस आपल्याला
या सर्व संसाराचं खरं स्वरूप कळेल. हा संसार कसा आहे? जैसा सपना रैन का वैसा य संसार. जसं रात्री स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये काही मिळालं, जागे झाल्यानंतर काही नाहीये. असं केवळ संतच म्हणतात असं नाही. देवांचे देव महादेव माता गिरिजेला सांगतात, गिरिजा कहो मैं अनुभव अपना, सत हरि भजत भजन जगत सब सपना. माता पार्वती अज्ञानाचं रूप घेऊन जगाला ज्ञान मिळावं याच्यासाठी प्रश्न विचारते. तर माता गिरिजेनं भगवान शिवाला विचारलं की प्रभू भोलेनाथ, हा संसार कसा आहे, ज्याच्या पाठीमाग सर्व लोक रात्रंदिवस धावपळ करत आहेत, त्या भगवंताला विसरून गेलेले. या संसारापायी देव आठवत नाही आणि या संसारासाठी सक्का भाऊ कधी कधी पक्का वैरी होतो. कशासाठी? या क्षणभंगूर संसारासाठी. म्हणून हा संसार आहे कसा? आपण नव्हतो, हे जगत नसतं तरी भगवान शिव राहतात. सर्वाच्या पूर्वी कोण असेल? जसं झाड असेल, फुल असेल, फळ असेल तर सुरुवातीला काय राहतं? बीज. बीजापासून सर्व निर्माण होतं. आणि झाड गेलं, सर्व गेलं तरी शेवटी राहतं त्याचं बीज आणि त्या बीजापासून परत उत्पत्ती स्थिती चालू राहते. तसं भगवान शिव जे आहे, विश्वाद्यम विश्वबीजम निखिलम भैरम पंचवत्रम त्रिनेत्रकम. विश्वाच्या आधीचे विश्वाचं बीज आहे आणि सर्व विश्वाचा लय झाल्यानंतर देखील, प्रलय झाल्यानंतर देखील भगवान शिव राहतात. माता पार्वतीनं भगवान शिवाला विचारलं की प्रभू, हा संसार कसा आहे? आपल्यापेक्षा दुसरं कोण सांगणार आहे? कारण प्रलयामध्ये तर सर्व नामशेष होऊन जातात, काहीच राहत नाही. परंतु आपण राहतात, कारण आपण विश्वाच्या आधीचे, विश्वाचं बीज आहे आणि सर्व लोक पावल्यानंतर देखील आपण राहतात. म्हणून प्रभू, हा संसार कसा आहे? तर भगवान शिव सांगतात की गिरिजा कहो मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. हे सर्व संसार जो आहे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. सत्य काय आहे? जसं रात्री देखील सांगितलं की सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरेर नामेव केवलम. भगवंत सत्य आहे, भगवंताची भक्ती सत्य आहे. म्हणून आपण काय करा? मिथ्या संसार त्याचा उपयोग भले करून घ्या, परंतु सत्य स्वरूप परमात्म्याला मात्र प्राप्त करून घ्या. आणि त्यांना जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी जे सत्य आहे, भगवंताचं नाम, भगवंताची भक्ती, भगवंताची शक्ती, ती प्राप्त व्हावी या उद्देशानं छोटे छोटे मुलं असेल, तरुण असेल, वृद्ध असेल, सर्व या ठिकाणी संसाराची मोहममता सोडून भगवंताचं रात्रंदिवस स्मरण चिंतन करत नाहीत. आपणही या ठिकाणी आले आहात तर काय करा की थोडस भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. नमः शिवाय, नमः शिवाय. हर 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 बोल
संतांची अभंगवाणी, जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्या 42 फळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 फळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानं अभंगाचं उच्चारण करायचंय. कोणाचे घरदार जगदळ संसार, कोणाचे घरदार जगदळ संसार, कोणाचे घरदार जगदळ संसार, कोणाचे घरदार जगदळ संसार, तुझा तो विचार करी बाबा, तुझा तो विचार करी बाबा, तुझा तो विचार करी बाबा. स्वयरा तो देव करी संसारी, स्वयरा तू देव करी संसारी, स्वयरा तो देव करी संसारी, स्वयरा तू देव करी संसारी. माया हवरी हो नका, वाया भरी होऊ नका, वाया भरी होऊ नका. वेद अर्थवेद ठाकून परता, वेद तवेत टाकूनी अनंता, वेद अर्थवेद ठाकून परता, वेद तवेत टाकूनी परंता. कोणी वासरता देवा पायी, होरी वासरता देवा पायी, होरी वासरता देवा पायी. एका जनार्दनी देवा विनतोज, एका जनार्दनी देवा विना तुझ, एका जनार्दनी देवा विनतोज, एका जनार्दनी देवा विना तुझ. अखिल पासद पुनरुद्धा, रंगीर पसंद तुझा तुझा, रंगीर पसंद तुझा तुझा. कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तू विचार करी बापा, स्वयरा तो देव करी पा संसारी, वाया हवा भरी होऊ नका. द्वैत अद्वैत टाकूनी परता, होई वासरता देवा पायी. एका जनार्दनी देवा विन तुझ,
राखेल पासद कोण दुजा आता जसे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज होऊन गेले त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या परिचयाचा बांगशी माता गड त्या गडाच्या उत्तर दिशेला जगप्रसिद्ध देवगिरीचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर ते पूर्वीच्या काळी जनार्दन स्वामी महाराज होऊन गेले. त्या जनार्दन स्वामींच्या सानिध्यात बाल अवस्थेमध्ये एकनाथ महाराज आले. त्यांची सेवा केली, त्यांची वाणी ऐकली. गुरूच्या आदेशाप्रमाणे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. पैठणला एका वाड्यामध्ये ते राहायला लागले. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण ते करायचे. कथा कीर्तन प्रवचन भारुड अभंग गवळणी त्या साह्यानं अनेकांना सन्मार्गाला लावण्याचा प्रयास करायचे. संसार प्रपंचाकडे त्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही मिळायचा. म्हणून स्वतः भगवंत त्यांच्या वाड्यामध्ये श्रीखंड्याच्या नौकराच्या रूपानं आले आणि नौकर जे कार्य करतो ते सर्व त्यांचं कार्य भगवंताने केलं. तसं आपलंही करीन. केव्हा करीन की जसं त्यांना संसाराचं स्वरूप कळालं होतं तसं आपण देखील काय करा. संसार तर आपण रात्रंदिवस करतात आहे. संसार सोडून द्या म्हटलं सोडणं एवढं सोपं थोडंच आहे. या ठिकाणी आपण सर्व संसारी बसलेले आहात. संसारी कोण कोण आहे? तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. जोपर्यंत आपल्या देहाचं आपल्याला ज्ञान नाही, आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही, देह कोण, मी कोण, परमात्मा कोण, माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सर्वचे सर्व संसारिक आहे. संसार आपण सर्व करतायत, करा, करू नका असं म्हणत नाही. संत असेल किंवा भगवंत असेल सर्व जन्माला येतात, अवतार घेतात. कुठे घेतात? संन्याशाच्या घरी थोडंच घेतात, आश्रमामध्ये थोडेच घेतात. संसारी आहे, ग्रस्त आश्रमी आहे, त्या ठिकाणी संत भगवंत अवतार घेतात. आपण संसार सोडून द्या असं म्हणत नाही. संसाराची आसक्ती सोडा. बरेचसे संसार सोडतात, संसाराची आसक्ती सोडत नाही. संसार बाधक नाही, संसाराची जी आसक्ती आहे ना ती बाधक आहे.
केवळ घरदाराचा त्याग केला म्हणजे त्याचा जीवनाचं सार्थक होत असं नाही. संसाराची आसक्ती सोडली पाहिजे. आणि संसाराची आसक्ती केव्हा सुटेन? ज्यावेळेस आपण संसार कसा आहे हे जाणून घ्या. एकनाथ महाराजांनी संसार कसा आहे जाणून घेतलं होतं. संसारी असावे असून नसावे, कीर्तन करावे वेळोवेळा. असून नसल्यासारखं आणि नसून असल्यासारखं, ही कला आपल्याला जाणता आली पाहिजे. आणि ही कला केव्हा जाणता येईल? ज्यावेळेस आपल्याला संसार कसा आहे हे जाणून घेता आला पाहिजे. म्हणून संसार कसा आहे संत सांगतात, भगवंत सांगतात. जसं या ठिकाणी एकनाथ महाराजांनी संसार कसा आहे हे सांगितलं. संत काय करतात? आम्ही जेवढं सांगतो तेवढं सर्व तुम्ही पालन करा असा आदेश नाही देत, उपदेश करतात. हा धर्मात्मा पुण्यात्मा त्यांचा उपदेश आदेश समजून जीवनामध्ये पालन करतात आणि त्यांचं खऱ्या अर्थानं कल्याण होतं, सार्थक होतं. संत आदेश नाही देत, समजून सांगतात. आणि समजून सांगितल्यानंतर सांगतात की शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि सर्वात महत्वाची आत्मप्रचिती घ्या. संसार कसा आहे पहिल्या चरणामध्ये सांगतात. कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तो विचार करे बापा, तुझा तो विचार करे बाबा, तुझा तो विचार करे बाबा. संसार कसा आहे समजून घ्या. कोणाचे घरदार मृगजळ संसार. या संसारामध्ये काय आहे? आपलं घरदार आहे, बंगला आहे, गाडी आहे, शेती आहे, धनद्रव्य आहे, सर्व या संसारामध्ये. कोणाचे घरदार? ज्याला आपलं मानतो ते कुणाच आहे? थोडासा विचार करा. तुझा तू विचार करी बापा. संतांना तर जे सांगायचं ते सांगितलं. हे सर्व मृगजळाप्रमाणे मिथ्य आहे. कोणाचे घरदार मृगजळ संसार. हा संसार पूर्ण मृगजळाप्रमाणे मिथ्य आहे. मृगजळ म्हणजे एवढं जरी उदाहरण समजून घेतलं ना तरी आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मृगजळ. मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे पाणी. विशेष करून मरुभूमीमध्ये जिथं वाळवंट असतं त्या ठिकाणी पाणी प्यायला मिळत नाही. मग हरणीला जेव्हा तहान लागते त्यावेळेस ज्या झाड्या असतात त्या पाण्याप्रमाणे त्यांना भासतात. त्यांना असं वाटतं की तिथं पाणी वाहत आहे.
पाणी नसतं किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे देखील दूर बघितलं तर असं वाटतं की जणू का पाणी वाहतंय, किंवा नवीनच डांबरी रोड झाला असेल तर असं वाटतं, समोर जर बसले असेल गाडीमध्ये तर असं वाटतं की तिथं पाणी पडलेले रस्त्यावरती. तिथं गेलो की ते पुढं दिसतं, तिथं पाणी नसतं, ते केवळ भासतं. बरं केव्हा भासतं? दुपारच्या वेळेस. सकाळी पाणी नसतं, संध्याकाळी नसतं, दुपारा असतं असं नाही, केवळ भासतं. तसा संसार पूर्वी नव्हता आणि भविष्य काळामध्ये राहणार नाही. आता एवढं गहन तत्वज्ञान आपल्याला नाही कळलं. साध्या सोप्या भाषेमध्ये ज्याला आपण आपलं मानतो ते पूर्वी आपलं नव्हतं. 200-300 वर्षापूर्वी ते आपलं नव्हतं आणि 200-300 वर्षानंतर ते आपलं राहणार नाही. 200-300 वर्षापूर्वी आपण आज ज्याला आपलं मानतो त्याच्यासाठी, त्या जमिनीसाठी, त्या घरासाठी कितीतरी भांडून मेले आणि पुढे मरणार आहे. कोण मरणार आहे? ज्यांची आसक्ती संसारामध्ये. ज्यांना संसाराचं स्वरूप कळलं ते असूनी नसावे, नसूनी असावे किंवा सर्व त्याचा त्याग करून विरक्त होतात. इथं मोह ममतेमध्ये गुंतत नाही. कोणाचे घरदार मृगजळ संसार तुझा तू विचार करी बापा विचार करा. आता काही काही म्हणते चांगला विचार केला मी, आमचं कोणाचं आहे? लागल्यास कागदपत्र बघा, आमच्याच नावावर आहे. खरोखरच आपलं आहे का? मुलं दे ना उद्यापासून स्वयंसेवकांना. ते मुलं काय करायचं, इथं बसू देऊ नका. ज्यांचे त्यांच्याकडे त्यांच्या देऊन टाका. त्यांना आपले आपले मुलं आपल्याजवळ घेऊन बसवा, जेणेकरून त्यांना काही कळत. असं बेवारशासारखं सोडू नका. सांभाळल्या जात नसेल, जास्त झाले असेल तर आम्हाला देऊन टाका लागलाय. आम्ही सांभाळताना बघा गुरुकुलाची मुलं काही अनुष्ठान बसले बघा कसे शांत बसले. आणि हे इकडे पळतील तिकडे पळतील, इकडे पाहतील तिकडे पाहतील, याचं कान वाढतील त्याचं कान वाढतील. शांत बसा थोडस. उद्यापासून तिथं मुलं दिसणार नाही, फक्त भजन म्हणणारे. बाकी सर्व आपापल्या आई वडिलांकडे बसतील. तर ज्या घराला आपलं मानतो त्याला तर अनेक आपलं मानतात. घर असेल, त्या घरामध्ये एखादी मुलगी असेल, दुसऱ्या मुलीने विचारलं तर कुणाचं घर आहे? ती म्हणते माझंच घर आहे. एखादी स्त्री असेल, दुसऱ्या स्त्रीला विचारलं कुणाचं घर आहे? ती म्हणते माझंच घर आहे. एखादा पुरुष राहत असेल, दुसऱ्या पुरुषाने विचारलं कुणाचं घर आहे? तो म्हणतो माझंच घर आहे. एवढंच काय, त्या घरामध्ये जे मांजर राहत ना, दुसरं मांजर आलं तर ते म्हणतो म्याऊ. हे घर माझे, इथले उंदर माझे, ते मी धरायचे. दुसरं कुत्र दुसऱ्या कुत्र्याला येऊ देत नाही. गडावरती काही संत निवासमध्ये मांजरी राहतात, काही भंडार घरामध्ये राहतात.
बिलकुल भंडार घरातल्या जे आलं इकडं तर ते संत निवासची येऊ देत नाही, आणि संत निवासच्या मांजरीला भंडार घरचे येऊ देत नाही. एवढं भांडतात कधी कधी असं वाटतं की मरत काय का. त्यांना असं वाटतं की माझं इकडून आलं. सांगायचं तात्पर्य विचार करा. काय विचार करा. कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तो विचार करी बापा, तुझा तो विचार करे बाबा, तुझा तो विचार करे बाबा. संसार करू नका असं म्हणत नाही, परंतु संसार कसा आहे हे पहिलं जाणून घ्या. जर जाणलं तर मग त्याच्यामध्ये आसक्त होणार नाही, निरासक्त. संसार तर त्यागणं कठीण आहे. संसार सोडून कुठे जाणार आहे. जे सर्वस्वाचा त्याग करतात ते देखील संसार करतात. आम्ही देखील संसार करतो, पण संतांचा संसार कसा आहे. मुलाला सांभाळलं, मोठा झाला, आणि त्यानं जर का आपल्याला आठवण काढलेली विचारलं तर ते किती रडत बसतात. एवढं त्याला शिकवलं, मोठं केलं, तुम्हाला आता पाहत नाही, बोलत नाही. दरवर्षी 43 मुलं, जे 400-450 विद्यार्थी आहेत, त्यांना कसल्या प्रकारची कमतरता राहू नये, शिक्षणाची कमतरता राहू नये, त्यांना जेवणाची कमतरता भासू नये, त्यांना दुधाची कमतरता भासू नये. कितीतरी सोडून जातात, कितीतरी परत येत राहतात. काही दुःख नाही आणि चालू आहे, त्याची चिंताही नाहीये. आता तर चालू आहे. आपण म्हणा पुढं काय. अनेकांनी 1-1 लाख रुपये ज्यांची मुलं नाहीये त्यांनी कायमस्वरूपी अन्नदान योजनेमध्ये भाग घेतलेला आहे. सांगायचं तात्पर्य असोनी नसावे, नसोनी असावे, कीर्तन करावे वेळोवेळी. दुःख कशामुळे. आसक्तीमुळे. मी माझे म्हणती अवघड आहे सांगू किती. ही आसक्ती बाब. भगवंत म्हणतात कर्म करा, संसार करा, करू नका असं नाही. कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. निष्काम भावनेनं कर्म करा, कर्तव्य म्हणून कर्म करा. आई वडील त्यांच्या नावावर जे आहे ते आपल्या नावावर करतील म्हणून त्यांची सेवा करा असं नाही. सेवा करणं आपला धर्म आहे, आपलं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेनं आपण करा. संसार आपल्याला बाधणार नाही. आणि जर आसक्ती पूर्वक जर आपण केला तर दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अनेकांचा अनुभव आहे.
दुःख रूप देह दुःखाचा संसार 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 सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती 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 दुःख होता जाती आपोआप दुःख होत जाती आपोआप दुःख होत जाती आपोआप कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती दुःख होता जाती आपोआप जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळचे नाही कोणी भ्रांती अनेकांची एक भक्त एका संताकडे आला संत म्हटले थांब 2-3 दिवस इथं म्हणे बाबा थांबलो असतो परंतु घरी बायको वाट पाहिजे तिचा माझ्यामध्ये लय जीव आहे मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही मी जर इथं राहिलो तर ती जेवणाने मरून जाईल एवढं प्रेम आहे म्हणे हा खरोखरच प्रेम आहे म्हटले असं प्रेम तर मी कधी बघितलंच नाही एवढं नाही पण माझी बायको त्याला अपवाद आहे त्याचं लयच प्रेम आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे नाही कोणी थोडस त्याला योगाचं शिकवलं होतं म्हटले तुझ्या बायकोचं किती प्रेम आहे पाहून घे अनुभूती घे घरी गेला त्याला थोडासा अभ्यास होता बसल्या बसल्याच खाली पडलं तर बायकोनं बघितलं नाडी चालेना श्वास चालेना बहुतेक गेले आता ये मग विचार करायला लागले आता इथं गेले आता सर्व येतील मग कोण म्हणतील की थांबा ते यायचे हे यायचे ते यायचे आणि मग त्याला तो खूप वेळ लागेल आपण असं करू आता इथं गेलेच ते येणार नाही आता आपण असं करू जेवण करू चांगला बदामाचा शिरा खाऊन घेतला
सर्व खाल्ल्या गेला नाही तर काही बाजूला ठेवला. नंतर सर्व सद्गती झाल्यानंतर पुढे बनवत बसा, त्याच्यापेक्षा नंतर काम नाही. सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर मग बरा होता ना बाई, कसे काय गेली एकाएकी रडायला सुरुवात केली. लोक आले. आता म्हणे बाई आता रडून का उपयोग आहे, ते तर गेले, आता तर न्यावं लागेल तिथं. पण म्हणे एकाएकी कसं काय झालं, ते आजारी नव्हते, काही नव्हते. आता आता तर गुरु महाराजाकडून आले होते. म्हणे असं करू, त्या गुरु महाराजांनाच विचारू असं कसं काय झालं म्हणून त्या संताला बोलवलं. त्यांनी मोठं दुःखाचं रूप घेतलं. म्हणजे कसं काय झालं, असं असं तर व्हायला नाही पाहिजे होतं, अचानकच कसं काय झालं. हात धरला. म्हणे अजून थोडासा जीव आहे, परंतु तो राहीनच असं नाही. एक उपाय जर केला तरी जिवंत होते. म्हणे काय करावं लागेल. म्हणे मी मंत्रून थोडस दूध देतो, ते पिऊन घ्यायचं. ज्यांना पिलं ते मरून जातील आणि उठून बसतील. कोण घेत. म्हणे यांच्या मुखातून तर मी ऐकलं होतं की बायकोचं लयच प्रेम यांच्यावर आहे. बायको नको नको नको, मी गेले तर मग हे सर्व मुलं बाळ कोण बघायचे, हे कोण बघायचं, ते कोण बघायचं. घरातले जेवढे होते तेवढे कोणीच तयार होईना. मग सर्व म्हटले की महाराज तुम्हाला तर कोणी नाही, आम्हाला सर्व सांभाळायचं, तुम्हाला तर कोणीच नाही, तुम्हीच घेऊन टाका ना. महाराज ठीक आहे, कोणी घ्यायलाच तयार नाहीये, माझा शिष्य आहे त्याला वाचवाच लागेल. महाराजांनी घेतलं तो उठून बसला. महाराज किती चांगले तुम्ही, म्हणजे महाराज गेले तर चालेल. सांगायचं तात्पर्य जन हे सुखाचे दिल्याने प्रजाचे, सुखाचे दिल्याने प्रजाचे, सुखाचे दिल्याने प्रजाचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. अंत काळ ज्यावेळेस येईल, काळ ज्यावेळेस नेण्यासाठी काळाची हे उडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामीन दूर राहील. आई सोडू शकत नाही, भाऊ सोडू शकत नाही, बहीण सोडू शकत नाही,
सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरी भली भली. किती मोठे सोयरे असेल तरी देखील ते आपल्याला सोडू शकणार नाही. आता एवढे सोयरे आहेत ते जर आपल्याला सोडू शकत नाही काळाच्या तावडीतून तर काय करा, त्या सोयऱ्यांना सोडून द्या. चला मावशी माताच्या गडावर कोण कोण तयार आहे? कोणी तयार नाही, नका सोडू. परंतु काय करा, एक असा सोयरा करा की जो आपल्याला काळाच्या तावडीतून सोडेल असा सोयरा करा. असा सोयरा कोणता आहे? दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, सोयरा तो देव कृपा संसारी. 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 माया जगामध्ये आपले आहे. किती मोठे सोयरे असेल ते आपल्याला काळाच्या तावडीतून सोडू शकणार नाही. हा असा एक सोयर आहे. कोणता? सोयरा तो देव कृपा संसारी. त्याला सोयरा माना, त्याला सखा माना. तमेव माता च पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव. तो सर्व व्हायला तयार आहे. कोणी त्याला आपली माता मानत, कोणी पिता मानत, कोणी बंधू मानत, तर कोणी सखा म्हणजे मित्र मानत. तो तर नौकर व्हायला देखील तयार आहे. आपण त्यांच्याशी नातं जोडून तर बघा. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. ज्यांनी सांगे सर्व लोका नाव गाली माझा सखा. असा जो परमात्मा आहे त्याला आपण सखा माना, माता माना, पिता माना, बंधू माना, सखा माना. तो तर नौकर व्हायला देखील तयार आहे. पण माना. तो कसा आहे? बरेचसे लोक जसा आहे तसा, मी माझा आणि देव माझा, मी देवाचा देव माझा, ही भावना ठेवा. बरेचसे ते सोडून देतात. कोणी म्हणतात परमात्मा एक आहे, काही म्हणतात तो अनेक आहे, कोणी म्हणतात द्वैत आहे, कोणी म्हणतात अद्वैत आहे. हे सर्व विद्वान जे आहे वाद करत राहतात, भेद करत राहतात. आपण ते सर्व सोडून द्या आणि आपण काय करा? तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, द्वैत अद्वैत टाकोनी परता.
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग होता. काळाची उडी पडल्यानंतर काळाच्या तावडीतून आई सोडू शकत नाही, बाप सोडू शकत नाही, भाऊ सोडू शकत नाही, बहीण सोडू शकत नाही, पती सोडू शकत नाही, पत्नी सोडू शकत नाही, मोठमोठे सोयरे सोडू शकत नाही, राजा सोडू शकत नाही. सोडवीन कोण? तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. भगवंताशिवाय आपल्याला कोणी काळाच्या तावडीतून सोडू शकणार नाही. तोच अनुभव एकनाथ महाराजांचा. एका जनार्दनी देवाविन तुझ राखीला पासज कोण तुझा. रक्षण करता कोण असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून आपण काय करा? संसार के लोगों से आशा न किया करना, यहाँ कोई नहीं अपना, शिव नाम सदा जपना, शिव नाम सदा जपना. भले आपण हा माझा तो माझा, काळ ज्यावेळेस येतो ना, संकट ज्यावेळेस येतं ना, विपत्ती ज्यावेळेस येते ना, सर्व सोडून ज्यावेळेस जातात ना, तेव्हा त्याची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही, जी संतांना आलेली असते. संसार के लोगों से आशा न किया करना, यहाँ कोई नहीं अपना, शिव नाम सदा जपना, शिव नाम सदा जपना. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं स्मरण करा, शिव नाम सदा जपना. जो वदे शिव नाम तयान बाधी क्रोध काम. अनुभव है जीवन के समंदर में तूफान भी आते हैं, जो प्रभु को भजते हैं प्रभु आप भी बचाते हैं. ओ आप बचाएंगे तुम याद किया करना, यहाँ कोई नहीं अपना, शिव नाम सदा जपना, शिव नाम सदा जपना. जीवन के समंदर में तूफान भी आते हैं, जो प्रभु को भजते हैं प्रभु आप बचाते हैं. महाभारताचा प्रसंग कारण म्हणजे काही सिरियल वाल्यांनी खूप चांगलं केलं. रामायण असेल, महाभारत असेल, अगदी जिवंत, जणू का आपण त्या काळामध्ये जगतोय, पाहतोय असं वाटतंय. बघितलं असेल, नसेल बघित तर बघा. आपल्या मुला मुलींना आपली जी प्राचीन संस्कृती आहे, आपला जो प्राचीन इतिहास आहे, रामायणाचा महाभारताचा दाखवा त्यांना. महाभारतामध्ये एक प्रसंग येतो. भर सभेमध्ये दुर्योधनानं दुःशासनाला आज्ञा केली की द्रौपदीला या भर सभेमध्ये घेऊन ये. तिथे केस धरून ओढत आणलं त्या ठिकाणी. एवढंच नाही तर त्या दुर्योधनानं आज्ञा केली की ते सर्व वस्त्र काढून घे आणि माझ्या मांडीवर ते बसव. ते ऐकल्यानंतर एवढं भयणी वाटलं तिला, कारण तिला माहित होतं की माझे जे पती ना इंद्रा समान बलशाली, एक जरी तवतळलं ना तर सर्वांचा नाश ते करू शकतात.
दुःशासन यायला लागला. मोठ्या अपेक्षेनं आशेनं ती आपल्या पतीकडे बघायला लागली. सर्वचे सर्व खाली माना घालून बसले होते. ज्या पत्नीनं सर्वस्व अर्पण केलं ती काही वस्तू थोडीच आहे की तिला डावावर ते लावायचं आणि तिला हरून टाकायचं. परंतु जी व्यसन कोणतंही असो, पिण्याचा असो, खाण्याचा असो, खेळण्याचा असो, बर्बादी ठेवलेलीच आहे. निराश झाले की माझे पती खाली माना घालून बसलेले, ते माझं रक्षण करणार नाही. बघितलं की या ठिकाणी वयोवृद्ध भीष्म पितामह, जी इच्छामरणी आहे, सर्वांचा नाश करू शकतात, त्यांच्याकडे बघितलं की ते माझं रक्षण करतील. परंतु दुर्जनाचा जो अन्न खातो ना, तो दुर्जनाचा पक्ष घेतो. किती शांत बसलेले आपण या ठिकाणी का बसलेले? जे आपल्याला या ठिकाणी प्रसाद देतात ते काही पापी आहे असं नाही. पाप्याचं धन पाप मार्गाकडे जातं आणि पुण्यमानाचं धन पुण्य मार्गाकडे जातं. जेवढे जेवढे या ठिकाणी प्रसाद अन्नदानासाठी देतात, या जन्माचं तर माहित नाही किती आहे, पण पूर्व जन्माचं त्यांचं प्रारब्ध आहे, संचित आहे, पुण्य आहे, त्यांनाचा मार्ग सुचतो. अशा पुण्यात्मांचा जो सहयोग आणि त्यांनी भगवंताच्या चरणी अर्पण केलं. आता आपण जो घेतो तो लग्नाला जातो तर ज्यांचं लग्न असतं, ज्यांनी दिलं असतं त्यांचं खातो. आपण आज अन्न खात नाही, जेवण करत नाही, आपण प्रसाद घेतो. प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोपजायते, हा भगवंताचा संताचा प्रसाद आहे. दुर्जनाचं अन्न खाल्लं, दुर्जन बुद्धी झाली, खाली माना घालला. विचार केला की या ठिकाणी द्रोणाचार्य कृपाचार्य बसलेले, कमीत कमी ते तरी म्हणतील की तुम्हाला हे शिकवलं का? यत्र नार्यस्तो पूज्यते तत्र रमते देवता. ज्या घरामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या भागामध्ये, ज्या देशामध्ये मातृशक्तीचा सन्मान केला तो तिथं सर्व देवी देवता रममान होतात. त्यांची तीच गत झाली. दुर्जनाचं अन्न खाल्लं, खाली माना, निराश झाला. विचार केला की आपण आपलं रक्षण करू. काय झालं त्यांनी नाही केलं तर आपण आपलं रक्षण करू. दुसऱ्या क्षणी विचार आला की त्याला 10,000 हत्तीचं बळ आहे, आपण आपलं रक्षण नाही करू शकणार. मग संतांच्या वाणीची आठवण झाली. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या एका जनार्दने देवा विना तुझं राखील पसज कोण. आणि विचार आला की भगवंताशिवाय मला कोणी सोडू शकणार नाही. म्हणून एक निष्ठेने धावा केला की हे कृष्ण धाव. धाव म्हणतात द्रौपदीचे वस्त्रे स्वये झाला देव. 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 स्वतः भगवंत वस्त्राच्या रूपाने अवतरित झाले. 10,000 हत्तीचं बळ ओढता ओढता थकून गेला. थोडं देखील वस्त्र घटलं नाही. जाणलं तुम्ही की मी तर एकच वस्त्र नेसले होते, एवढा मोठा वस्त्राचा ढीक पडला. 10,000 हत्तीचं बळ तो थकून गेला. हे कशामुळे झालं तर ज्याचा धावा केला होता त्या भगवंताची ही कृपा आहे.
जीवन के समंदर में तूफान भी आते हैं, जो प्रभु को भजते हैं प्रभु आप बचाते हैं। ओ आप बचाएंगे तुम याद किया करना, यहाँ कोई नहीं अपना, शिव नाम सदा जपना। नंतर काही दिवसानं भगवान श्रीकृष्णाची गाठ झाली। द्रौपदीनं धन्यवाद व्यक्त केला की प्रभू कृष्णा तू आला आणि माझं लज्जा रक्षण केलं। तू जर आला नसताना तर माझी काय दुर्दशा झाली असती याची कल्पना देखील करवत नाही। परंतु कृष्णा तुझे अत्यंत उपकार आहे, तू आला माझं लज्जा रक्षण केलं। फक्त एक माझ्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न येतो, म्हटले कोणता? म्हटले तू आला माझं रक्षण केलं, परंतु माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो की त्या दुर्जनानं माझी किती विटंबना केली, माझे केस धरून तिथं ओढत आणलं, तो लवकर का बरं नाही आला? कुठे गावाला गेलता का? भगवंत म्हटले मी तर तिथंच होतो, हे सर्व चालू होतं ना, मी तिथंच होतो। भगवंत पुढे सर्व ठिकाणी वसे हृदयी देवतो जाणायसा, नभाचे परी व्यापको जानतैसा, सदा संचला येतना जात काही, तया विनरिता कोठे ठाव नाही। तो सर्व ठिकाणी म्हटले कुठे गावाला गेलता का? लवकर का नाही आला? म्हटले मी तर तिथंच होतो। मग तिथं होता तर आला का नाही? म्हटले तुम्हाला बोलवलंच नाही। तुझी भावना होती की माझे पती वाचवतील, मी नाही आलो, कशामध्ये पडायचं उगाच? तुझी भावना होती की माझे पती वाचवतील, मी नाही आलो। तुझी भावना होती की भीष्माचार्य वाचवतील, मी नाही आलो। तुझी भावना होती की द्रोणाचार्य कृपाचार्य वाचवतील, मी नाही आलो। तुझी भावना होती की मी माझं रक्षण करीन, मी नाही आलो। परंतु ज्या क्षणी तुझा एकनिष्ठ भाव झाला की आता भगवंताशिवाय कृष्णाशिवाय मला कोणी सोडू शकत नाही, त्या क्षणी मी एका क्षणाचा देखील विलंब केला नाही, द्रौपदीचे वस्त्रे सोयी झाला। मत भूल रे बंदे यह सोच अरे बंदे, प्रभु तुमसे दूर नहीं, भक्तों का दुखी होना प्रभु को मंजूर नहीं। भगवान को आता है भक्तों पे दया करना, यहाँ कोई नहीं अपना, शिव नाम सदा जपना, शिव नाम सदा जपना, शिव नाम सदा जपना। लक्षात ठेवा, अत्यंत श्रद्धापूर्वक भावनापूर्वक आणि सर्वाची अपेक्षा सोडून केवळ मला सोडवेन माझा प्रभू, अशी जर भावना केली ना, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान, ज्ञाने समाधान होय चित्ता, भक्ती बळी इच्छा पुरवितो देव, आला अनुभव कुंडलिका।
म्हणून या भक्ती असावे कारण आहे नारायण भाव तेथे. जिथं भावना आहे तिथं परमात्मा आहे. असं किती समजावून सांगितलं ना. बरेचसे म्हणतात आमचे तर पुष्कळ देवावरती भावना आहे. लयच भावना आमची देवावर. एक दिवस असं संकट आलं, देवाचा लय धावा केला पण देव काही आलाच नाही. मला मदत देवानं नाही केली. ज्याचा धावा केला त्या देवानं मला मदत बिलकुल केली नाही. उलट एक बाबा चालला होता, ओळखायचा ना पाळखायचा, न बोलावता आला मला, त्यानं मला मदत केली पण देवानं नाही केली. एक लक्षात ठेवा, तो दुसरा तिसरा कोणी नसतो, तो भगवंतच असतो. त्या रूपानं आलेला असतो आणि आपलं रक्षण आपलं कार्य करून जातो पण कळू देत नाही. द्रौपदीचे वस्त्रे सोय झाला देव, इतरांना नाही कळालं. द्रौपदीला याच्यामुळे कळालं की एकच वस्त्र नेसली होती पण एवढे वस्त्र आले कुठून? ज्याचा धावा केला होता त्यांना. एक लक्षात ठेवा, परमात्मा एवढं देतो तरी काय आपल्या मुखामध्ये म्हणत नाही की मी एवढं केलं. आणि काही लोक थोडस करतात नेहमी मी होतो म्हणून त्याचं लग्न झालं. जसं काही ब्रह्मचारीच राहिला असता. असं होतं का? कोणापासून कोणाचं राहायचं? समजा तो नसता तर काय ब्रह्मचारीच राहिलं असतं, लग्न झालं नसतं. सर्वांचं होऊनच जात पण तो नेहमी मी होतो म्हणून त्याचं लग्न झालं, मी होतो म्हणून त्याचं लग्न झालं. परंतु तो परमात्मा एवढं देतो. पाहू जाता एक देव त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी त्याची देतो, प्रेम सर्व सांभाळतो पण कधी कळू देत नाही मी दिलेलं आहे. तो परमात्मा देईल परंतु त्याच्यासाठी काय करा? सोय राहतो देव करी पासून. त्याला माता म्हणा, पिता म्हणा, बंधू म्हणा, तो तर सर्व व्हायला तयार आहे. आणि ज्याचा सकाळी त्यावरील विश्व